हार्दिक शॉट. वेलकम बॅक. चांगले प्रयत्न तिथे पाहायला मिळालेत. उपांत्य फेरीचा सामना, क्वार्टर फिनालेचा सामना आपण पाहतोय. चला बाउंड्री लाईन पेक्षा लांब उभं राहायचं आपण प्लीज. इथे मात्र डॉट पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू बाकी, 8 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र फटका चांगला आहे, क्लिअरन्स भेटेल तिथे. चौकार येतोय, 4 धावा येत आहेत आणि 4 धाव्याने धावफलक एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. क्वार्टर फिनालेचा सामना आपण पाहतो. एका बाजूला SK वसई CC तर त्यांच्या विपक्ष चिंचणी असं बॅटल सुरू आहे. पूरा नाम बताने का. पहिला चेंडू आपण पाहिला, ॲक्युरेट डिलिव्हरी, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. कैवल्य पाटील, कैवल्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप इम्प्रेस केलाय. वाडवळ प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित एक मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिला, ड्राईव्ह केले तिथे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल.
13 धावा धावफलकावरती आहेत. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय दोन बलाढ्य संघ, जिथे एका बाजूला एसके वसई सीसी तर त्यांच्या विपक्ष चिंचणी संघ आपण पाहतो. एक चांगला बॅटल पाहायला मिळणार आहे. प्रारंभिक दुसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. येणारे 4 चेंडू इथून महत्वाचे असतात, कारण 13 धावा धावफलकावरती दोन्ही फलंदाज मृणाल पाटील आणि ऋग्वेद चौधरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप करा. कटचा फटका चांगला आहे तिथे, क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन कैवल्याचा अर्थातच आपण पाहतोय षटक. कालच्या दिवसामध्ये सुद्धा चांगली कामगिरी कैवल्याने केली होती आणि आज मात्र पुन्हा एकदा स्वतःच्या संघासाठी दाखल झालाय. टॉसचा जर आपण विचार केला, टॉस चिंचणी जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलंय एसके वसई सीसी संघाला बॅटिंगसाठी. इथे लॉफ करण्याचा प्रयत्न, फटका बसतोय. क्षेत्ररक्षक स्वतः फॉलो थ्रू मध्ये, गोलंदाज कैवल्य पाटीलने टिपलाय जेल. मृणाल पाटीलचा खेळ होतोय समाप्त, गॉन. चांगला जेल तिथे पाहायला मिळाला, कारण चेंडू बराच कळवेत होता. त्याच्यानंतर तिथे कॅचला कॉलिंग देणं गरजेचं होतं, ते कॉलिंग आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळेच पहिला झटका लागतोय बॅटर बाद. इथे मात्र डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय. इथे मात्र अजून एक डॉट बॉल आलाय. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरे षटक घेऊन आपण वरदला पाहणार आहोत. 14 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एसके वसई सीसी विपक्ष चिंचणी आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहिला पिकअप शॉट, चांगला फटका आहे. ऋग्वेदच्या फळीतून आलेला चौकार आपण पाहणार आहोत. पंचांचा सिग्नल 4 धावांचा आलाय आणि धावफलक जाऊन पोहोचणार आहे 18 या स्कोर कार्डवर.
इथे फटका चांगला आहे. वॉट अ शॉट. क्लासिकल लॉफ्टेड आपण पाहिला. थ्रू द कव्हरचा फटका येतोय. षटकार 6. इथे मात्र आपण पाहिलं थोडंसं शॉर्ट बॉल होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्स झाला नाहीये. मिडॉनचा क्षेत्ररक्षक प्ले मध्ये आला. फेकी सुद्धा अतिशय वेगाने केले, परंतु धाव झाली कंप्लीट. आता मात्र आपण पाहिलं तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. 10 षटकांचा T10चा लेदर क्रिकेटचा थर्रार आपण पाहतोय. ना भूतो ना भविष्यती अशी स्पर्धा वाडवळ प्रीमियर लीगचं 12वं पर्व, शेवटचा अंतिम दिवस. इथे स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त दिशा दाखवण्याचं काम तिथे केलं गेलंय. फेकी सुद्धा झाली आहे. बॅकअप आहे तिथे. बॅकअप महत्वाचं आहे. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ इथून बाकी असणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात. पहिल्या 2 चेंडूवरतीच मोठे फटके आले. पहिला चौका, त्याच्यानंतर षटकार आणि त्यानंतर गोलंदाजाने केलेलं लाईन लेंथ गतीमध्ये इम्प्रोव्हायझेशन. हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह केले तिथे. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय चेंडू खाली. शॉर्ट मिड विकेटचा. 27. इथे मात्र आपण पाहतोय लेग बाईसच्या माध्यमातून सिंगल धाव कंप्लीट होतीये आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा आढावा घेतला. SK वसई CC 28 या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद झालाय. तर आतापर्यंत तारापूर अर्थातच आपण पाहिलं चिंचणी संघाला आपण पाहतोय. चिंचणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट दोन्ही संघांनी खेळलाय. 28 लॉस ऑफ 1 चिंचणी संघ आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 28 वरती आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं. एकोणतीस धावा धावफलकावरती येणारे 5 चेंडू इथून महत्वाचे असणार आहेत, कारण इथून मात्र जर वेळ पॉवर प्लेच्या षटक समाप्त झाल्यानंतर लगेचच आपण पाहतोय हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे विकेट काढण्याचा प्रयत्न होता, संपर्क झाला नाहीये तिथे. डॉट बॉल घोषित केला जातोय. इथे मात्र वाईट बॉल आहे.
वाईट बॉलने धावफलक जाऊन पोहोचणार आहे तब्बल 30 या स्कोर कार्डवर. चौथं षटक आपण प्रगतीपथावरती बघतोय. कुठेतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता. स्ट्राईक वरती एका बाजूला फलंदाज ऋग्वेद ज्याने इम्प्रेस केलं. आतापर्यंत 10 चेंडू फेस केला, 23 धावा बनवल्यात. अजून एक चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. एक धाव तिथेही मिळणार आहे. अलॉंग द कार्पेट फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय कारण दोन्ही फलंदाजाला माहिती आहे इथून आता एक छोटी पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं जर या सामन्यामध्ये धावा करायच्या असतील. धावफलकावरती या सिंगलने जाऊन होईल बदल. 31 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू आतापर्यंत फेकून झाले 3 SKCC आपण पाहतो. एका बाजूला वसई तर त्यांच्या विपक्ष चिंचणी. पहिला क्वार्टर फिनाले जाऊ दिले चेंडूला. अजून एक वाईडचे संकेत आपण पाहतोय. वन मोर एक्स्ट्रा. बॉलिंग ट्रॅक वरती हितेश चुरीला इंट्रोड्यूस केलं गेलं. आतापर्यंत हितेशचा विचार केला 3 चेंडू डिलिव्हर केलेत. 4 धावा त्याने खर्च केल्यात. 2 एक्स्ट्रा त्याच्यामध्ये आहेत. इथे फ्लिक ऑफ द रिस्ट क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रीजनवर. कलेक्शन चांगलं झालं. फेकी होईपर्यंत एक धाव थ्रो वरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो सुद्धा यशस्वी. 2 धावा येतात. कुठेतरी कलेक्शन चांगलं केलं परंतु त्यानंतर मात्र फेकी. इथे मात्र आपण पाहिला पुन्हा एकदा हाय बॅकलिफ्टने ड्राईव्ह केलं. तिथे थोडंसं फंबल पाहायला मिळाला परंतु बॅकअप आहे तिथे कव्हर रिजनच्या खेळाडूकडून. लॉंग ऑफ आणि कव्हरच्या अगदी मध्ये हा फटका खेळला होता. शेवटचा चेंडू या षटकातील अजूनही बाकी. चौथं षटक आपण मार्गस्थ प्रगतीपथावरती पाहतोय. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. अजून एक चांगला बॉल त्याला लेट कट केलाय. खेळाडू तिथे तैनात आपण पाहतोय. शॉर्ट पॉइंटला खेळाडू सज्ज केलाय तिथे. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. 35 लॉस ऑफ 1. बॉलिंग ट्रॅक वरती इथे आकांक्षला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 35 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या खेळी समाप्तीनंतर 5वं षटक घेऊन आकांक्षला इंट्रोड्यूस केलं गेलंय. आकाश क्या
डॉट बॉल येतोय. इथे मात्र आपण पाहतोय दांडी गुल फुलर लेनचा चेंडू यॉर्करचा वापर केला गेला. तिथे काय चेंडू हाताला गेलाय. आकाश याच्यासाठीच ओळखला जातो. अबिद बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर भावेश ला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथे मात्र मनगडाचा वापर झालाय. तिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव परिपूर्ण झाली आहे. 2 बार शूट बोला ना इसने मेरे को. पाचवा षटक प्रगती पथावरती येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र बॅटरच्या थोडंसं लांब रीच वरती चेंडू होता. चार चेंडूचा खेळ झालाय. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पाचवा षटक पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र आपण पाहिलं शॉर्ट बॉल तर होता. पंचांकडे लाऊड अपील झाली आहे. लाऊड अपील झाली आहे. भरपूर काही घडताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लाऊड अपील. डॉट बॉल आलाय तिथे.
इथे मात्र आपण पाहतोय फटका थोडासा फसलाय, परंतु क्लिअरन्स मिळणार आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये. चौकार येतो अजून एक डीप थर्डमॅन रिजन वरती आणि 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 40 या स्कोर कार्डवर. 5 षटकांची झाली समाप्ती. 40 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. 40 धावा धावफलकावरती आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस अनिमेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय इंट्रोड्यूस केलं गेलंय अनिमेश. स्टेट बॅटेड स्ट्रोक अगदी सरळ रेषेमध्ये फटका लॉंग ऑफ. इथे मात्र डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. भावेश बॅक टू द पवेलियन गॉन. 3 चेंडू फेस केले 2 धावा रन आउटच्या रूपामध्ये हा झटका लागतोय. एक्केचाळीस वरती आपण बघतोय तिसरा धक्का लागतोय. येणारे 4 चेंडू अजूनही महत्वाचे आहेत.
विकेट काढण्याचा प्रयत्न इनफिल्डला तर क्लिअर केलाय. डी मिड विकेट रिजन वरून हळूहळू आपण पाहतोय क्लिअरन्स मिळेल का? तर यस, क्लिअरन्स भेटतोय. 4. एफर्ट इथे चांगले पाहायला मिळाले. धावफलक 45 वरती येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र पाळतो आपण चेंडू टप्पा पडल्यानंतर काय कमालीचं ड्रिफ्ट झालंय. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अप्रतिम चेंडू आपल्याला तिथे पाहायला भेटला. ड्रीम बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय टॉप ऑफ स्टंप. अप्रतिम चेंडू तिथे पाहायला भेटला. बॅटर कुठेतरी ऑलरेडी तयार होते बॅकफुटसाठी, परंतु चेंडू अतिशय जास्त ड्रिफ्ट झाला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहिलं लेग स्टंप वरून डायरेक्ट चेंडू ऑफस्टिक वरती आदळतोय. चांगलं लेग ब्रेक, चांगला ड्रिफ्ट. क्या आया मनीष? अगर आग लगी रही थी एक को तो सगळ्या पुढचा बॉल. इथे मात्र जास्त फ्लाईट दिली आहे. विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र आपण पाहिलं एक व्हाईट बॉल आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं फ्लाईट. सिंगल तिथे मिळते. शेवटचा चेंडू अजूनही येणं या षटकातील बाकी 47 धावा झाल्यात. 4 गडी बाद झाल्यात. इथे मात्र सॉफ्ट डिस्मिसल. फॉलो थ्रू मध्ये घेतलाय जेल. मृदुलला जावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. सॉफ्ट डिस्मिसल गॉन. अनिमेशला तिथे एक चांगला झेल टिपलाय. षटकामध्ये अर्थातच 2 महत्वाचे गडी बाद केल्या. 47 वरती 5 धक्के 6 षटकांची होतीये समाप्ती.
पण ट्रॅकवरती पुन्हा एकदा कैवल्य ज्याने एक षटक हाताळले, 2 धावा खर्च केल्या होत्या आणि एक गडी बाद घेतला होता. त्याला पुन्हा एकदा बॅक टू द अटॅक, कारण याला अटॅकिव्ह माइंडसेट म्हणावा लागणार आहे. कर्णधाराला माहिती आहे इथून जर एका दुसरा विकेट अजून आला तर मात्र पूर्णपणे एस के वसई सीसी संघ बॅकफूटवरती जाताना दिसणार आहेत. तर तीच स्ट्रॅटेजी आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूने वसई संघाला इथून एक छोटी पार्टनरशिप आणि धावांचा ओघ वाढवावा लागणार आहे. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष आपण पाहतोय. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित नियोजित वाडवळ प्रीमियर लीग 2025 12व पर्व, पहिला क्वार्टर फिनालेचा सामना सुरू आहे ग्राउंड नंबर 2 वर. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू थोडासा आपण तिथे आउटफील्ड वरती टर्न होताना पाहिलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये चेंडू निघून गेला. थोडंसं जागृत असणं गरजेचं आहे बीच मैदानाच्या आतमध्ये. धाव फलक आता 51 वरती आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. स्टेट ऑन द ट्रॅक आपण पाहतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एका धाब्याने धावफलक 52 या स्कोर कार्ड वरती आहे. येणाऱ्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. लाऊड अपील, अजून एक झटका कॉर्ड बिहाइंडच्या माध्यमातून लागतोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा सीम झाला आणि त्याचा फायदा भेटतोय. भाविक राऊतने टिपला इथे चांगला झेल. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अप्रतिम यष्टीरक्षण 22च्या माध्यमातून राहिलं होतं. 52 वरती लागतोय 6वा धक्का. न्यू बॅटर आपण पाहतोय मेघ राऊतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. 3 चेंडूचा खेळ अजूनही 7व्या षटकातील बाकी आहे. धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 52 आहेत. 6 गडी आतापर्यंत तंबूच्या आसराला आहेत. वाईड बॉलचे संकेत येत आहेत. इथे मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. लेट कटचा फटका आपण पाहिला आणि चेंडू निघून जातोय सरळ आपण पाहिलं. लॉंग स्टॉप रिझन वरती 4. 2 चेंडूचा खेळ इथून येणं बाकी आहे.
इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. क्या फरक पड़ता है. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील अजूनही बाकी असेल. भाई डाऊन द लेग साइड इथे चेंडू असेल का, तर यस पंच दंडित करतायत. बुमराह के धावफलक आता या वाईडने 58 या स्कोर कार्ड वरती. शेवटचा अंतिम चेंडू येणं अजूनही शेष आहे. बैट्समैन उसका एक्चुअली एका बाजूला एस के वसई सीसी तर त्यांच्या विपक्ष आपण पाहतोय आईपीएल चिंचणी असा सामना सुरू आहे. क्वार्टर फिनाले नंबर 1 ग्राउंड नंबर 2 वर. आईपीएल में इथे मात्र चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. इथं कार्पेट इथे खेळला गेलेला फटका. षटकाची होती समाप्ती. 60 षटकांच्या समाप्तीनंतर 59 ऑन द स्कोर कार्ड. गडींचा विचार केला, गडी आतापर्यंत बाद झाले 6. एक्स्ट्रांचा जर आपण आढावा घेतला तर 8 एक्स्ट्रा अजूनपर्यंत इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे कंट्रोली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली आहे. एस के वसई सीसी इथून बॅटर्सला मात्र गिअर बदलावे लागणार आहेत. 18 चेंडूवरती आपल्याला प्रोडक्टिव्ह फलंदाजी करावी लागणार आहे. बॉलिंग मार्क वरती हितेशला इंट्रोड्यूस केलं गेलंय. हितेशचा विचार केला आतापर्यंत एक षटक हाताळलंय. 7 धावा खर्च केल्यात. स्ट्रेट डाऊन द ट्रॅक सरळ रेषेमध्ये फटका आपण पाहिला. प्रयत्न झाले परंतु चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर येतो हा चौकार. 4. चौकाराच्या मदतीने धावफलक 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 6 गडी बाद झाल्यात. 8वं षटक पहिल्या चेंडूवरती झालाय मोठा प्रहार. इथे बराच काळ चेंडू हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. चांगला झेल तिथे टिपला गेला. क्षेत्ररक्षक होते वरद. उंचीचा पुरेपूर वापर. सेन्सिबल कॅच. सेन्सिबल सेफ हँड्स गॉन. त्रेसष्ट वरती लागतो हा 7वा धक्का. 8व्या षटकातील अर्थातच 2 चेंडू झालाय.
इथे मात्र कडचा फटका आपण पाहतो. डीप पॉईंट थोडासा फाईन उभा होता, त्याला मात्र आपण पहिल्या प्लेमध्ये आला स्वीपर पॉईंट रिझनवरती. सिंगलने धावफलक 64 या स्कोर कार्ड वरती. येणारे 3 चेंडू इथूनही बाकी आहेत. यावेळेस आपण पाहिलं खोलू टप्प्याचा चेंडू. हलक्याने फक्त दिशा दाखवली. एक धाव झाली आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु गोलंदाज स्वतः वेगाने चेंडू खाली पोहोचलाय. महत्वाची धाव वाचवली आहे. इथे आपण पाहिलं फेकी थोडीशी वाईडिश आली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागेल. धावफलक 66. शेवटचा अंतिम चेंडू 8व्या षटकातील. पुन्हा एकदा आपण पाहिलं लॉफ्टेड थ्रू द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला थोडासा फाईन आहे. पर तुम नाकों का धोखा है. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावरती 7 गडी बाद झाल्यात. 67 लॉस ऑफ 7 आफ्टर कंप्लीशन ऑफ 8 ओव्हर्स. SK वसई CC. छोड़ दो ना. $67 लॉस ऑफ 7. बॉलिंग ट्रॅकवर इथे वरदला इंट्रोड्यूस केलं गेलंय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. डी मिड विकेटचा खेळाडू जिथपर्यंत प्रयत्न करेल. कॉर्नरला चेंडू निघून जाणार आहे. 6 धावा येत आहेत तिथे. नहीं फेंक रहा है वो.
इथे मात्र बराच काळ चेंडू हवेत असणाऱ्या पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचू शकला नाहीये. नोमॅन्स लँड वर चेंडू पोहोचला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं चौकारासाठी चेंडू निघून जातोय. मच निडेड बाउंड्री. धाव फलक 77 वर 7 गडीच्या मोबदल्यावर. नक्की 77 लॉस ऑफ 7 आपण पाहतोय. मनीष राऊतचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन. जेव्हा टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर फेल झाला त्याच्यानंतर लोअर ऑर्डरच्या बॅटरने इम्प्रेस केलाय. 7 मध्ये 18 धाव फलकावरती त्याच्या आल्यात. नेक्स्ट बॉल. इथे मात्र डॉट बॉल येतोय. गोलंदाजाने लाईन लेंथ आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. त्यानंतर मात्र आपण पाहिलं सातत्याने व्हेरिएशन केल्यानंतर मात्र तुमच्या यश पदरी पडणार आहे. तेच आपण पाहतोय. पहिल्या दोन्ही चेंडूवरती कुठेतरी लाईन लेंथ ऍडजस्ट करावी लागली आणि या चेंडूवरती ॲक्युरेट डिलिव्हरी, डॉट बॉल. इथे मात्र आपण पाहतोय अलांदो कार्पेट खेळून काढले. तिथे ऑन साईडला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. ऑलमोस्ट चेंडू हातामध्ये होता तिथून 2 धावा रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून काढल्यात. लॉंग ऑन रिझर्व वरती थोडंसं लेझी रिएक्शन. 79 लॉस ऑफ 7. येणारे चेंडू 9व्या षटकातील बाकी आहेत 2. 2 टू गो. डॉट बॉल येतोय. 79 लॉस ऑफ 7. 9व्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. अजून एक डॉट बॉल. 9 षटकाची झाली समाप्ती. SK वसई CC 79 लॉस ऑफ 7 विकेट्स. अनिमेश गोलंदाजी ट्रॅकवर.
इथे लाऊड अर्थातच अपील झाली आणि त्या अपीलला पंचांनी धरून ठरलंय स्टंपिंग गॉन. यावेळी ऑफ केले ऑन साइडला. मिड विकेट रिजन वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉफ केल्यानंतर तिथे मात्र चेंडू थोडासा ग्राउंडिंग झालाय. हर्ष ना पाटील हर्ष 81 येणारे चेंडू बाकी आहेत 4. पुन्हा एकदा आपण पाहिलं शॉर्ट बॉल होता. हाफ ऑन पूल स्ट्रेट लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये धावफलक 82 वरती आहे. शेवटचे अंतिम 3 चेंडू आहेत. इथून मात्र आपण विचार केला मनीष आहे एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तो नक्की करणार आहे, कारण धावफलक जर 95 प्लस गेलं तर या मॅच मध्ये मजा येणार आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल होता, संपर्क झाला नाहीये का तर यस संपर्क झाला नाहीये. व्हाईट बॉलचे येत आहेत संकेत. संपर्क झाला नाहीये आणि व्हाईट बॉलचे संकेत येत आहेत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होती तिथे दुसरी धाव आणि बॅटरला जावं लागणार आहे. मनीषची अर्थातच एक झुंजारू पारी होती समाप्त. इथे मात्र आपण पाहतोय शॉर्ट बॉल आहे पुन्हा एकदा. अरे भाई किसको आउट दे दिया मैंने. लास्ट विकेट बाकी आहे. उधर 10 ओवर क्यों जल्दी हुआ मालूम है, क्योंकि उधर का अंपायर बार बार पानी नहीं मांगा रहा है. चल इथे मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला निघून जाईल का. थ्रू द कव्हर क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आला. 2 धावा झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय तिथे 3 रन पूरा कर. विकेटचं पतन. 87 88 इज अ टार्गेट. 87 झालेत. 88 चा पाठलाग करायचा आहे.
गेम इज ऑन. इथे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल सुरुवात झाली. तब्बल 88चा पाठलाग करायचा आहे. अजिंक्य आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. वो बहन के लोड़े आएगा ना उसको बोलो पानी भरने के लिए। इथे मात्र बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती आपण हर्षला पाहतोय. इथे बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आपण पाहिले आहेत. अजिंक्य थोडस स्ट्रगल करतोय. आता मात्र समीकरण विचार केला आपण 88चा पाठलाग करायचं होतं. अजून अकाउंट ओपन झालं नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना हर्षने आतापर्यंत 3 चेंडू ॲक्युरेट हाताळलेत. इथे मात्र अजून एक अनइवन बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 4 बॉल डॉट. 4 चेंडू डॉट हाताले गेलेत. इथे शॉर्ट बॉल 5व्या चेंडूवरती प्रेशर रिलीज केलंय. येतो हा चौकार 4. अकाउंट ओपन होत आहे चौकाराने. चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. स्कर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका पाहायला मिळालाय तिथे. लगेचच पोझिशन मध्ये आले होते. आपण पाहिला हा चेंडू त्यांना माहिती होतं कुठेतरी 4 चेंडू डॉट आल्यानंतर मात्र गोलंदाज कुठेतरी त्यांच्यावर व्हेरिएशन करून शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताळेल स्वतःला ऍडजस्ट केलं. तिथे चांगलं टायमिंग स्टेबल हेडने मात्र चौकार आलाय. इथे मात्र अजून एक डॉट बॉल. षटकाची झाली समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आहेत. 88चा पाठलाग करायचे. इथे मात्र आपण थोडंसं अनिवन बाउन्स पुन्हा एकदा पाहिलंय.
इथे चांगला फटका कडता पाहायला मिळाला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावफलक या सिंगलने 5 या स्कोर कार्डवर. यावेळेस लॉफ केल्या ऑन साइडला फटका तर फसलाय, परंतु अर्थातच पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. रिले फिल्डिंग आणि धावा इथे मिळणार आहेत. देखना स्ट्राइक पे कौन है. 2 धावांनिशी आपण पाहतोय धावफलक 7 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल. तीन धावा तिथे कंप्लीट झाल्या होत्या. रिवाइज केले जाते. स्टेट डाऊन द ट्रॅक. हा सुद्धा फटका चांगला आहे सरळ रेषेमध्ये. यावेळी चेंडू निघून जाणार आहे अलॉंग द कार्पेटला रोल करत येतोय हा वाडवळ प्रीमियर लीगचा चौकार. 4 12 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. हा सुद्धा फटका अर्थात क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. बराच काळ हवेत. कॅच ड्रॉप होतो तिथे. मनीष चेंडू खाली होते. इथे मात्र कॅच ड्रॉप केलाय की क्वार्टर फिनालेचा मॅच ड्रॉप केलाय हे मात्र येणारा वेळ सांगणार आहे. आकांक्षला आपण पाहतोय. आकांक्षला भेटलेलं जीवनदान या सामन्याचं टर्निंग पॉइंट ठरेल का बघावं लागणार आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अफलातून फलंदाजी आकांक्षने केली होती. अगर कोई इनसे मारता तो नहीं होगा. यावेळेस आकांक्षने जाऊ दिले. चेंडूला निहालय. एक्स्ट्राच्या रूपामध्ये धावा अर्जित घेण्याचा प्रयत्न. 15 धावा धावफलकावर शेवटचा अंतिम चेंडू. दुसरं षटक आपण पाहतो. 88 चा पाठलाग करायचंय. इथे मात्र हा फटका चांगला आहे. हाफ आर्म पूल कॉर्नर मध्ये चेंडू निघून जाणार आहे. अप्रतिम दर्जेदार 4. भाई यहाँ पे 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 19 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 48 बॉल मध्ये अजूनही 69 ची गरज आहे. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. 48 मध्ये अजूनही 69 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हर्ष पाटील.
इथे मात्र फटका चांगला, वॉट शॉट, नो लुक शॉट, चेंडू निघून जाणार आहे चौकाराच्या बाहेर. अजून एक 4, वॉट शॉट. उभ्या उभ्या मात्र आपण पाहिलं तिथे चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे, नो लुक शॉट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री डिझाईनच्या बाहेर. प्रॉपर स्वतःला तिथे मात्र सेटल केलं बॅटरने. इथे मात्र डॉट बॉल येणार आहे. धावफलक धावून पोहोचणार आहे 23. इथे फटका चांगला आहे. कव्हर रिजनला परत क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका धाव्याने धावफलक 24 या स्कोर कार्ड वरती येणाऱ्या 45 मध्ये अजूनही 64 ची गरज आहे. चला प्लीज. इथे मात्र आपण पाहतोय कुठेतरी आपण पाहतोय तिथे संधी होती का हे सुद्धा बघावं लागणार आहे. आपण पाहिला कुठेतरी कॉर्ड ड्रॉप झालाय, तिथे कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय, महत्वाचा कॅच होता या सामन्यामध्ये. आकांशचा विकेट, आकांशला भेटलेला दुसरा जीवनदान आहे. या षटकातील 4 चेंडूचा खेळ झालाय. हर्षने संधी निर्माण केली होती यावेळेस, परंतु विकेट किपरने थोडीशी केली चुकी. अजून एक जीवनदान आकांशला. इथे मात्र आपण पाहिला अप्रतिम फटका पाहायला मिळाला तिथे. अप्रतिम लेटकटचा फटका. 25 धावा, शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. 43 मध्ये 63 ची गरज आहे. इथे मात्र आपण पाहतोय डाऊन द लेग साइड वाईट बॉल येतोय. वाईट बॉलने धावफलक पोहोचून जाणार आहे 26 वर. 43 मध्ये अजूनही 62 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट 8.66 आहे. चिंचणी बनाम आपण पाहतोय वसई SKCC. इथे मात्र आपण पाहिलं षटक समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा नो लॉस आहेत. येणाऱ्या 42 चेंडूमध्ये अजूनही 62 धाव्यांची गरज आहे. स्टील 62 रिक्वायर्ड इन अपकमिंग 42 डिलिव्हरीज. रिक्वायर्ड रन रेट 8.86 आहे. चिंचणी बनाम आपण पाहतोय SK वसई CC आपण संघ पाहतोय.
म्हणून ट्रॅक वरती मेघला इंट्रोड्यूस केलंय. 42 मध्ये 62 ची गरज आहे. 26 लॉस ऑफ 0 विकेट. मेरे एक्सपल देखो वो इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू, लाऊड अपील. बॅटर होतोय क्लम गॉन. LBW च्या रूपामध्ये आकांक्षी झुंजारू पारी होते समाप्त. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल तिथे होतंय. है तो मैं तुमको इथे मात्र फटका चांगला आहे. मनगडाचा पुरेपूर वापर. डिफाईन लेग रिजन वरती चेंडू निघून जाणार आहे. अलॉंग द कार्पेट येतोय अजून एक चार. अजिंक्य 12 चेंडू 16 धावाची महत्वपूर्ण खेळी. दुसऱ्या बाजूला हितेश 1 बॉल 1. समीकरण येणार 39 चेंडूमध्ये 57 धावांची गरज आहे. चिंचणी 31 लॉस ऑफ 1 विकेट. हलक्या हाताने तिथे सिंगल सुद्धा मिळाली आहे. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू. इथे मात्र आपण पाहिला डॉट बॉल येणार आहे. म्हणजे समीकरण आता मात्र आहे येणाऱ्या 36 चेंडूमध्ये अजूनही 56 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. एकच गडी आतापर्यंत बास झाला. 36 मध्ये 56 म्हणजेच 9.33 च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायच्या आहेत. बत्तीस धावा अजूनही धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 36 मध्ये अजूनही 56 ची गरज आहे.
पॉईंट ट्रॅक वरती इथे मात्र भावेश घरतला इंट्रोड्यूस केलं गेलंय. इथून मात्र सातत्याने विकेटचं पतन करावं लागणार आहे रेग्युलर इंटरव्हल्स वरती. का 36 मध्ये 56ची गरज, रिक्वायर 9.33चा आपण पाहतोय. पहिल्याच बॉल स्लाइस केले तिथे क्षेत्ररक्षक, शॉर्ट स्क्वेअर लेग. किंवा सॉफ्टिकच्या थोडासा बाहेर थांबून ठेवलंय. 34 मध्ये अजूनही 55ची गरज आहे. महत्वपूर्ण षटक असणार आहे. भावेशला आपण पाहतोय सातत्याने अनेक वर्षाचा अनुभव त्याच्याकडे आहे, परंतु त्या अनुभवाचा आज त्याला मैदानाच्या आतमध्ये वापर करावा लागणार आहे. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू थांबवणं गरजेचं होतं, कारण इथून आता अकाउंटमध्ये तुमच्या बॅलन्स थोडंसं कमी राहणार आहे आणि खर्च आपण या सिंगलने जास्त करतायत. 33 मध्ये आता 54ची गरज, 34 वरती 1 असा आपण धावफलक पाहतोय. 5व्या षटकातील 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी आहे. दुसरा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. इथे फटका चांगला आहे, प्रेशर रिलीज करणारा येतोय हा वाडवळ प्रीमियर लीगचा बिग ब्लो 6. इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन होईल. काय कमबॅक केलंय तिथे अर्थातच गोलंदाज भावेशने. धावांचा विचार केला, येणाऱ्या 31 चेंडूमध्ये अजूनही 48 धावांची गरज आहे. समीकरण 31 मध्ये अजून 48ची गरज आहे. 40 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. भाविक राऊत येतोय. समीकरण पुन्हा एकदा आढावा घेऊया. 31 मध्ये 48ची गरज आहे. शेवटचा चेंडू या षटकातील भावेशने स्वतःच्या संघाला करून दिले कमबॅक. अजिंक्यचा अर्थातच महत्वाचा झटका. षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहिला. लाऊड अपील. चेंडू मात्र खालतीच राहिला आणि हीच खासियत आहे भावेश गरजची. तिथे मात्र आपण पाहिलं फिल्डर्सला सुद्धा चेंडू कलेक्ट करता आला नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 षटकांची समाप्ती. 42 धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाल्यात. समीकरण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 46ची गरज आहे. करंट रिक्वायर्ड रन रेट 9.2. तीस धावांमध्ये 30 चेंडूमध्ये अजूनही 46ची गरज आहे.
42 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद झाल्यात. महत्वाचा षटक घेऊन गोलंदाज मेघ. मेघचा विचार केला आतापर्यंत एक षटक हाताळले, 6 धावा दिल्यात आणि एक महत्वाचा झटका त्याने लगावून दिलाय. कॅपेबिलिटी आहे, क्षमता आहे एक मोठ्या सामन्यामध्ये अर्थातच एक चांगला खेळ करण्याची. बाबू इधर आ जाओ ना, इधर आ जाओ. इथे मात्र आपण पाहिलं सरळ बॅटीने खेळला स्ट्रोक. प्रयत्न होते तसे परंतु संपर्क होणार नाहीये. वाईड प्लस धावा येतात इथे. वाईड प्लस 2 स्ट्रेट बॅटी स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहिलं मोक्याच्या क्षणी जाऊ दिलं. आता मात्र 30 मध्ये 43 ची गरज आहे. इथे चांगला स्क्वेअर कट आपण पाहतोय. चेंडूच्या अर्थातच विथ द टर्न कट केलं चेंडूला. वन मोर सिंगल. समीकरण आता 29 चेंडू मध्ये 42 ची गरज आहे. चिंचणी संघ कुठे कुठे आपण पाहिलं तर पुढे जातोय हळूवार रीतीने, संत गतीने. धावफलकामध्ये बदल. विकेट काढण्याचा प्रयत्न. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक. लॉफ्टेड आपण फटका पाहिला. नजर हटी आणि त्याच्यानंतर दुर्घटना घडणं स्वाभाविक होतं. 2 धावा आहेत. इथून आपल्याला सेव्हिंगची गरज आहे. धावा रोखायची आहेत. दुसऱ्या बाजूला चिंचणी संघाला अशाच पद्धतीच्या धावांची गरज आहे. समीकरण 48 धावा धावफलकावरती आहेत. 28 मध्ये अजूनही 40 धावांची गरज आहे. क्वार्टर फिनाले 2 आपण या ग्राउंड 2 वरती पाहतोय. चला करेक्शन. Q1 सुरू आहे अर्थातच इथे क्वार्टर फायनल 1 या मैदानावरती 1 सुरू आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर्स. आणि या 4 धावेने धावफलक फ्लाय होईल 54 या आकड्यावर. 26 मध्ये अजूनही 34 ची गरज आहे. चोपन्न धावा धावफलकावरती आहेत. येणारे 2 चेंडू महत्वाचे आहेत. भाविकला आपण पाहतोय. हा सुद्धा फटका चांगला आहे. फक्त दिशा दिली आहे. टीप थर्डमॅन सिंगल परिपूर्ण. 55 वरती 2. येणारे 25 चेंडू अजूनही बाकी आहे. 33 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू बाकी अजूनही. पुन्हा एकदा हलक्या हाताने लेट कट केलंय तिथे. 38 सर्कलच्या आतमध्ये थर्डमॅन शॉट मध्ये तैनात आहे. एका धावेने धावफलक 56. समीकरण येणाऱ्या 24 चेंडू मध्ये अजूनही 32 धावांची गरज आहे. स्टील 32 रिक्वायर्ड इन अपकमिंग 24 डिलिव्हरीज.
समीकरणाचा विचार केला डायरेक्ट 24 चेंडूमध्ये 32 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर भावेशला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलं. इथे मात्र आपण पाहिला चांगला चेंडू तिथे सुद्धा पाहायला मिळालाय. पाहिलं इथे आपण स्टंप लाईन आणि बॉल लाईन वरती हा सुद्धा चेंडू होता. म्हणजे फलंदाजाला काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत आणि हेच भावेशचं वैशिष्ट्य राहिलंय. अतिशय वेगाने षटक समाप्त करण्यासाठी तो ओळखला जातो. यावेळेस मात्र स्लाइस लॉफ्टेड शॉट आपल्याला पाहायला मिळालाय. थ्रू द डी पॉइंट चेंडू निघून जाणार आहे. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन भावेशच्या विरुद्ध भाविकने केला हल्ला बोल 4. डी पॉइंट रिझन वरती अर्थातच समीकरण येणाऱ्या 22 मध्ये आता 27 ची गरज. नेक्स्ट बॉल. अजून एक बिग हिट त्याच पद्धतीचा फटका पाहायला मिळतो. यावेळेस लॉफ्टेड जास्त होता. डी पॉइंट वरती क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला बीट करून चौकारी येतोय. डी पॉइंट मध्ये अजून एक चांगला फटका भावेशच्या अर्थातच चेंडूवरती बॅटरने स्वतःला ऍडजस्ट केला आणि गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय. यावेळेस हा चांगला चेंडू आहे. या षटकाचा विचार केला आतापर्यंत आपण पाहिलं 10 धावा या 4 चेंडू मागे खर्च झाला. समीकरण येणाऱ्या 20 मध्ये 22 ची गरज. इथे फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम येतो ह्या वाडवळ प्रीमियर लीगचा षटकार 6. आता समीकरण येऊन थांबलंय 19 मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. इथे पुन्हा एकदा कट केलं. तिथे एक धाव मिळणार आणि समीकरण आता येणाऱ्या 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. भावेशचं महागडं षटक इथे समाप्त होतोय. 73 धावा धावफलकावरती आहे. 2 गडी बाद झाल्यात. 18 मध्ये 15 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आस्किंग रेट 5-6. अठरा मध्ये 15 ची गरज अजूनही आहे. बॉलिंग ट्रॅक वरती मनीष
इथे डॉट बॉल येणार बॅक टू बॅक 2 डॉट म्हणजे समीकरण 16 मध्ये 15ची गरज आहे. इथून सुद्धा गोलंदाज कमबॅक करू शकतात. जर एखाद दुसरा विकेट आला मॅच मध्ये कधी कमबॅक करू शकतात. बिकॉज क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. गोलंदाजी मार्क वरती मनीष 2 बॉल डॉट आल्यात. बॅटिंग एंड वरती हितेश. फ्लाइट दिली आहे विकेट करण्याचा अर्थातच मनसुबा. चेंडू बराच काळ हवेत आहे. इथे मात्र कॅच लॉंग ऑन ला कहाणी में आता वर ट्विस्ट आणि अर्थातच मनीष सांगतोय पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. हलक्या हाताने खेळून काढले तिथे. इथे मात्र आपण पाहतोय इथे मात्र आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्यात. 75. येणाऱ्या 12 मध्ये 11ची गरज आहे. मध्ये 11ची गरज अजूनही आहे. स्लाइस केलंय तिथे. फडका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप थर्डमॅन रिजन वरती स्वतःला झोकून दिलंय तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. महत्वाच्या धावा तिथे वाचवल्यात.
अजून एक सिंगल. वन ऑन द स्कोर कार्ड आपण पाहतोय. तीन रन दिया था क्या वो 81 हुआ 81 देख क्या करूं इथे फटका चांगला बॅकफूट वरती. खराब फिल्डिंग तिथे. खराब फिल्डिंग. येतो अजून एक चौकार. 4. आपण पाहतोय. बोला ना ये ओवर में खत्म हो जाएगा बिगेड करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु येतोय हा विनिंग बिग ब्लो सिक्सर. चिंचणी आपण पाहतोय क्वालिफाय नेक्स्ट अर्थातच टॉप 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला प्लेयर ऑफ द मॅच. चला अनिमेश ठरतोय मला तो मॅच. या आपलं क्रिक हिरो वरती नाव वेगळं आहे. प्लीज यायचं अनिमेश VIP डायस वर. फर्स्ट Q1 चा अर्थातच मला तो मॅच अनिमेश ठरतोय.